सुरगाणा तालुक्यातील हिरीडपाडा, साजोळे, नागशेवडी यासह विविध खेड्यापाड्यावर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिसरात आदिवासी बांधवांचे कुलदैवत असलेले डोंगऱ्यादेव उत्सवास सोमवारी दिनांक 18 सुरुवात झाली आहे. आदिवासी भागात दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात साधारणतः नोव्हेंबर आणि डिसेंबर या थंडीच्या दिवसात चंद्रदर्शनानंतर गावात सुख शांती लाभावी, निसर्गाचा कोप होऊ नये, शेतातील पीक चांगले यावे, घर संसाराची भरभराट व्हावी, तसेच निसर्ग देवता डोंगऱ्या देवाला बोललेले नवस पूर्तीसाठी डोंगरे देवाची पूजा मांडली जाते. पूजा मांडण्यासाठी गावातील हनुमान मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत 5 माऊलींच्या हाताने देवदांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे व तुळशीचे रोपटे लावतात. त्या देवदांड्याजवळ मोठा दगडी दिवा, मोरच्या पिसांचा गुच्छा, अंडा, लिंबू, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे, तांदूळ असे धान्याचे पुंज पाडून थोंब रोवला जातो. थोंबच्या आजूबाजूने फेर धरून माऊल्या नाचतात. मुधानी माऊलीच्या मंत्र उच्चाराने भोपा माऊली, थाळकर, कतकरी, पावरकर तसेच गावकरी मंडळी यांच्या समवेत डोंगऱ्या देव उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. साधारणतः 10 ते 15 दिवस चालणाऱ्या या उत्सवात आदिवासी बांधव आपल्या आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचे गाणे खेडोपाड्यांमध्ये तालासुरात गाजत वाजत असल्याने गावांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाते. डोंगऱ्या देव उत्सवात आदिवासी बांधव गावात जाऊन डोंगऱ्या देवाचे गाणे गात एका तालासुरात नाचतात. गाण्याची ओळ बदलली की नाचण्याचा सुद्धा ताल बदलत असतो. यामध्ये गावातील नागरिक सूप मध्ये अनेक धान्य पैकी 5 प्रकारचे धान्य म्हणजे शेज व त्यामध्ये पिठासह देवाला नैवेद्य म्हणून दान केले जाते. यात आदिवासी बांधव दिवसभर उपवास करतात. उपवासात भुईमुगाच्या शेंगा, राजगिराचे लाह्या, मकईच्या फुल्या असे अल्प आहार खात असतात. त्यानंतर सायंकाळी गावखळीवर आल्यानंतर गावातील महिला मंडळी तरुणी दिव्याचे ताट करून देवाला नमस्कार करतात. त्यामध्ये गव्हाच्या पिठापासून 5 किंवा 7 अशा आरत्या तयार करून देवाला ओवाळले जाते. रात्री जेवणात बिना तेलाची उडदाची डाळ व बाजरी किंवा नागलीच्या भाकरी, मिरचीचा ठेचा असे सायंकाळी उपवास सोडून खाल्ले जाते. दररोज रात्री कतकरी हे कासाच्या थाळीमध्ये सूर लावून कथा म्हणून रात्रभर जागरण केले जाते. त्यानंतर पौर्णिमेची सुरुवात झाल्यावर डोंगराच्या कडेकपारीत देवाची पूजा मांडून निसर्ग देवतेला आवाहन करून निसर्गाने आम्हाला साथ द्यावी, या जीवसृष्टीतील चिडीमुंगी, पशुपक्षी व मानवाचे कल्याण व्हावे असे विनवणी करून शेवऱ्या माऊली पुजारी प्रार्थना करीत तांदळाची पूजा टाकून नारळाने ठोकून देवाला दर्शन देण्यासाठी एक प्रकारे साकडे घालीत असतात. त्यानंतर सकाळी सर्व माऊल्या घरी येतात. त्यांच्या स्वागतासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी सह महिला, लहान थोर बालक वाट पाहत असतात. माऊल्या घरी आल्यावर देवाला कोंबडा, बोकडाचा मान दिला जातो. संध्याकाळी गाव जेवणाचा कार्यक्रम भंडारा केला जातो व उत्सवाची सांगता मोठ्या आनंदाने केली जाते. लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव.